भाजपचे आमदारच आता एकमेकांना भिडतायत असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवारांचं या संदर्भातलं विधान आपण बघतोय। 3 महिन्यात ही स्थिती 4 वर्षात काय होईल असं रोहित पवार म्हणतात। सुरेश धस यांना भाजपच्या कोणत्या नेत्यानं बळ दिलं असाही सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। बीडमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील केली आहे। बीजेपीचाच एक मोठा नेता जो आज या सरकारमध्ये मोठ्या पदावर आहे, त्यांनीच धसांना तिथं ताकद मुंडेंच्या विरोधात दिली होती का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। आता पंकजाताईंना काय म्हणायचंय हे सांगता येत नाही। आतापर्यंत शिंदे साहेबांचे लोक हे बीजेपी बरोबर भिडत होते, अजितदादांची लोक हे बीजेपी बरोबर नाही तर शिंदेच्या आमदारांबरोबर भिडत होते। आता बीजेपी मध्येच आमदार एकामेकाच्या विरोधात भिडायला लागलेले आहे। म्हणजे 3 महिन्यामध्ये ही परिस्थिती असेल तर वर्षात काय होईल, 2 वर्षानंतर काय होईल आणि 4 वर्षानंतर तर या सरकारमध्ये काय होणार आहे मला माहित नाही। फक्त कृपा करून नाहीतर आपण अशी कुठेतरी अपेक्षा ठेवूया, एकामेकाचे कपडे मात्र हे आमदार त्या ठिकाणी फाडणार नाही एवढी आपण अपेक्षा त्या ठिकाणी ठेवू। असं बीडचं राजकारण नासलेलंच आहे। तो बीडच्या एकूण राजकीय परिस्थिती बघता मला वाटतं की आता कुरघोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे। उद्या फ्रीस्टाईल होईल, परवा तलवारी निघतील, नंतर बंदुका निघतील आणि एकमेकाचे खून करण्यापर्यंत हे राजकीय नेते एकमेकाच्या विरुद्ध उभे टाकतील। वेळीच सावरलं नाही तर यांचाही बळी जाईल आणि निष्पाप लोकांचाही बळी जाईल।